हाय मित्रांनो, सर्वांना रामकृष्ण हरी. तर बघा कसलं ऊन पडलं आहे आमच्या इकडं. आणि जरा थोडासा रात्री पाऊस पडला होता. आज पण खूप वातावरण झालं पावसाचं. आता म्हटलं घरापासून केळीची बाग आहे आमच्या, तिथे केळी पिकलेत का बघावं म्हटलं. काय एखादा घड काढायला आलाय का असं काय हाय का. तर फायनली कुठं काही दिसत नाही घड तरी. बघूया पुढं जाऊन. कुठं दिसत नाही घरी पिकलेला. तो पण खाली वाकलाय पण काही पिकलेला नाही. काढाय आलेलंच नाही. तिथं काय जीवताई फोटो करायला लागले बहुतेक. लय मोठं मोठं घर आहे ती, पण एक पण काढाय आलेला नाही असं मला वाटतं. कारण मी लय दिवसातून केळीत आले आज. घराच्या जवळच आहे पण कशाला यायचं काही लयशी भाग पडतच नाही. आमचे मालकच काढते घड पिकला का पोरं काढते ती, त्याच्यामुळे यायची गरजच लागत नाही. पण आज म्हटलं जरा बघा उन्हाचा एखादं घड जर पिकला असेल तरी सगळ्या शिल्लाच 2-2 केळे खायला गावतात. केळीत का नाही खूप अशी सावली गार दुपारचं यायला लय भारी वाटतं बरं का. कारण लय उन्हानं धगीनं कसं तरी होतं. केळीत आल्यानंतर जरा बरं वाटतं. इथं पण आहे पिकलेला घड. हे बघा, नाही कुठं काढाय आलेलं घड अजून काही. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. तर घड पिकला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दावेल तुम्हाला. घरात जरी काढून आणला तरी पण दावेल. मस्त असं सगळं मोठं मोठं केळीचं घड आहे ते आमच्या केळीच्या बागेमध्ये. आणि केळीची बाग पण खूप अशी बघण्यासारखी छोटीच आहे पण बघायला खूप छान वाटते. मोठ्या केळी आहेत, वसई केळी. केळीचं घड पण लय मोठं मोठं पडते. आम्ही खात वगैरे काही घातलेलं नाही याला.